चंद्रशेखर सर बोला ना. ऐक, केदारला त्या मिसिंग केसबद्दल बातमी करायची होती ना. हो. त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्यायला फोन केला होता मी. काय झालंय? ही माहिती खूप कॉन्फिडेन्शियल आहे तारीन. ओके, आणि हे प्रकरण दिसतंय त्यापेक्षाही खूप गंभीर आहे. त्यामुळे प्लीज केदारला बातमी देताना ही कुठे बाहेर येणार नाही याची काळजी घेशील, ठीक आहे? कारण पुराव्याशिवाय मिळालेली माहिती ही अफवा असते हे मला कौशिकीने शिकवलं. ॲक्च्युली माझ्या सोर्सेसकडून मला कळालं आहे की हे एक ऑर्गन ट्रॅफिकिंगचं खूप मोठं रॅकेट आहे. म्हणजे लहान मुलांच्या ऑर्गनला जितकी मागणी आहे त्याच्याही पेक्षा जास्त मागणी मोठ्या लोकांच्या ऑर्गन्सला आहे. त्यासाठी लहान मुलांना किडनॅप केलं जातं, त्यांना ड्रग्स दिलं जातं आणि ते एक्झॅक्टली कुठे नेतात त्यांना ते मला अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. पण गेल्या काही दिवसात संजीवनी हॉस्पिटलमध्ये अचानक बेवारस मुलांचे प्रेत सापडायला लागलेले आणि त्याबद्दल आत्ता तरी माझ्याकडे काही ठोस पुरावा नाही आहे. पण जशी मला माहिती मिळेल त्याची खबर मी पोलिसांना तर देईनच, पण मी सुद्धा त्याची बातमी करेन. ओके? आणि हो, अजून काही कळलं तर मी तुला नक्की कळवेन. ओके? हो सर. येस, थँक्यू सो मच. चल बाय, ठेवतो. सॉरी बॉस, आय मीन आपल्याला तिथे जाऊन काहीच हाती लागणार नाही. बॉसची टिप कधी चुकीची नसते आणि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा. पण मी माणूस आहे, माझ्याकडनं सुद्धा चूक होऊच शकते ना. तू तिला बोलू तर दे, तिचं म्हणणं तरी आपण एकदा ऐकून घेऊया. गो ऑन रेवा. थँक्यू बॉस. मला असं वाटतं या केससाठी आपल्याला रिव्हर्स सायकोलॉजी अप्लाय केली पाहिजे. कशी? म्हणजे गुन्हा कसा घडलाय हे तर आपल्याला माहिती आहे, पण गुन्हा कसा लपवला जातोय याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्याला गुन्हेगारांबरोबर पुरावे सुद्धा मिळतील. गुन्हेगारांनी हा गुन्हा लपवण्यासाठी रेकॉर्ड बरोबर छेडछाड केलेली असणार. म्हणजेच हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूम मध्ये काही ना काहीतरी लूपहोल असणार जो आपण शोधून काढू शकतो. याचाच अर्थ आपल्याला शवागृह नाही, रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. गुड पॉइंट, आय अग्री. आता आपल्याला लवकरात लवकर त्या हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक केली पाहिजे. देवा, तू तुझ्या कामाला लाग, कारण टीम तारिणी मधला हा तुझा पहिला टास्क आहे. येस बॉस. प्लॅन असा आहे की तू आणि रेवा हॉस्पिटलची रेकॉर्ड रूम चेक करा. मी, कमांडर आणि फातिमा इंडस्ट्रियल एरियामध्ये शोधाशोध करू. कत्री तिकडे नजर ठेवेल आणि टेक्नो त्या एरियामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या तू ड्रोनने चेक करशील. येस बॉस. आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी पोचायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. काल मी पिक्चर बघत होतो, त्यात काही मुलं काय करतात माहितीये, असा पेपर घेतात, त्यावर नंबर लिहितात आणि ABCD असं झेड पर्यंत अक्षर लिहितात आणि ते लिहिल्यावर असं सर आणि अशी वाटी घेतात, त्यावर बोट ठेवून गरगर 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 करून असे भूताला बोलवतात. क्या चल रहा है तेरा? हो, अरे मी पिक्चर मध्ये बघितलंय, असं करून ते भूताला बोलून प्रश्न पण विचारतात. तुलाच भूत लागलंय. अरे त्याला काहीतरी म्हणतात, लाईन चीट. हा तेच 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 तेच. आणि भूत आलं ना की त्याला सगळे प्रश्न विचारल्यावर ते सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मग मला वाटतं आपण पण भूताला बोलून प्रश्न विचारले पाहिजेत. फातिमा ते तरी सांगेल आपले केडी सर प्रेमाच्या परीक्षेत पास होणार आहेत की नाही ते. ठीक आहे, वाटी फिरव फिरव ना, बघू मग कोण गरगर फिरतं ते. चेष्टा करते ते, त्याच्या कुठं नादी लागता तुम्ही. गपना कत्री काय. अरे टेन्शनमुळे इथे माझंच भूत झालंय. बॉस मला आणि रेवाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेय. तिचं घर लावायला पाठवतीये, मी एकत्र मिशनला पाठवतीये, मदत करायला पाठवतीये. ठीक आहे, रेवा माझी मैत्रीण आहे, तिची मदत मी करायलाही हवी. अरे पण जी मुलगी मला आवडते तिनेच मला फ्रेंड झोन करून ठेवलंय. आता यातनं कसं बाहेर पडू? देईल का तुमचं कोणतं भूत माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल काय कत्री?
तुझं हे प्लॅनचिट वालं भूत माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का? का मग रुसलीस? रुसण्यासारखं काही झालंय का? लाजलीस ना? अगं मी का लाजेन? अय हाय, काय ते लाजणं, काय ते हसणं. बायका अजूनही अशा हसतात का ग? कोण हसलंय? तुझ्याबद्दल. तू लाजलीस की नाही मी जेव्हा म्हणाले केदारची बायको तेव्हा? त्याच्यात लाजण्यासारखं काय? अच्छा जी. म्हणजे तू बाप ऑफिसर आहेस, गुंडांना चोप चोप चोपत असशील. तुझ्यासाठी लाजणं जरा अवघडच आहे. सॉरी, पण मग अशी खरंच लाजलीच हो ना? खरं सांग, खरं सांग. अगं रेवा, तुला काही माहिती नाहीये का? कशाबद्दल? नाही म्हणजे केदारनी तुला आमच्याबद्दल काही सांगितलं नाहीये का? तुमच्याबद्दल काय पण? अगं आमच्याबद्दल म्हणजे आमच्या लग्नाबद्दल. कह दो की ये झूठ है, ये मैरिज कॉन्ट्रैक्ट मैरिज है. नाही असं काही नाही. सिरियल, टिपिकल सिरियल सारखं. तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालंय का? मला माहितीये. म्हणजे तुझं लग्न ठरलं होतं, काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिथे एक केदार आला आणि तो म्हणाला हिच्याशी फक्त मी लग्न करणार. हो ना, असं झालं. तर तू जरा थांब आणि मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. तुला वाटतंय असं काहीही नाहीये. आमचं लग्न फक्त मिशन पुरतं झालं. काय मस्करी करायली अगं. अगं मी खरं सांगतेय. म्हणजे तुमचं खरं खरं लग्न नाही झालंय? मग तुम्ही खरे खुरे नवरा बायको नाही आहात? नाही